की यूट्यूबवर कोणीतरी सांगते की मी एवढे पक्षी सांभाळले आहे, तेवढ्या पक्षानंतर मी इतकं इन्कम केलेलं आहे. मग तुम्ही त्यांचं बघून लगेच तुम्ही म्हणतात की नाही नाही आता मला हा निर्णय घ्यायचा आहे. आता बरोबर जर सांगतात मी इंजिनिअरिंग सोडून, मी हे सोडून, मी ते सोडून करताय. पण का तुम्ही फर्स्ट टाईमवरच सक्सेस झालेले आहात का तेही लोकांना सांगा. उगाच म्हणून व्हिडिओ बनवायचे म्हणून बनवू नका. मी कॅल्क्युलेशन तुम्हाला कुठल्याच प्रकारचं सांगणार नाही आहे, कारण कुठलंच कॅल्क्युलेशन कुक्कुटपालनात चालत नाही. कुठलंच कागदोपत्री हिशोब इथे चालत नाही. खूप हिशोब फसतात, खूप निर्णय फसतात. कधी कधी आपलीच चुकी असते की आपली एक छोटीशी चुकीसुद्धा आपल्याला खूप महाग पडू शकते. खूप दिवस झाले आपला कुठलाच व्हिडिओ नव्हता. त्याच्यामागे माझे पर्सनल रिझनच तसे होते, त्याच्यामुळे मी व्हिडिओ करू शकत नव्हते. पण मला एवढ्या काही दिवसांमध्ये काही गोष्ट लक्षात आली, जे एवढ्या काही दिवसामध्ये ना मला खूप फोन्स मेसेजेस आले. नमस्कार, मी सौ पूनम प्रवीण पाटील. मल्हार ॲग्रो फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पण त्याच्यामध्ये एक दोन विषय हे खूप कॉमन होते. त्याच्याचा सगळ्यात महत्त्वाचा आणि विशेष म्हणजे त्यांचा तर प्रश्न आणि कधी कधी मी ही टेन्शनमध्ये यायची. तो प्रश्न म्हणजे आम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे आणि आम्हाला पिल्लू हवे आहेत. हा विषय असायचा की पिल्लू आहेत का ताई तुमच्याकडे, आणि आम्ही नवीनच आहेत, आम्हाला मदत करा. ठीक आहे, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला कुक्कुटपालन करायचं आहे, हीचपर्यंत गोष्ट ठीक आहे. पण मग पक्षीही खूप मोठ्या क्वांटिटीने मागायचे. क्वांटिटी अशी असायची की स्टार्टिंग आहे तुमची, तर स्टार्टिंगलाच तुम्हाला 500, 1000, 1500, 2000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पक्षी तुम्हाला हवे आहेत. तर तुम्ही एवढं म्हणजे आजपर्यंत एवढी ट्रेनिंग माझी झालेली नाही. मी या क्षेत्रामध्ये आज 4 वर्षापासून आहे, तरी पण मी आज पण एवढंही किंमत माझ्यात नाही आहे की मी डायरेक्टली इतक्या क्वांटिटीमध्ये पक्षी आणि ते दुसऱ्याकडनं. बरं, तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी करतात तर स्वतः अभ्यास करून नाही करत, तर तुम्ही कुठल्या तरी यूट्यूबवर कुणाचा तरी व्हिडिओ बघतात किंवा कुणाची तरी थर्ड पर्सनची यशोगाथा बघतात. कोणीतरी यशोगाथा यूट्यूबवर सांगतं आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवतात. तर तुम्हाला माहिती आहे का की कुठलाही सक्सेसफुल व्यक्ती या क्षेत्रात आता बरेचसे दिग्गज झालेले आहेत. खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन करत आहेत. एव्हाना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा असे भरपूर जण आहेत जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन करत आहेत, प्युअर गावरान करतायत, असेही खूप जणांनी. पण मग तुम्ही म्हणाल ते काही फर्स्ट टाईममध्येच सक्सेस झालेले आहेत का? तुम्ही पर्सनली इन्क्वायरी काय, पर्सनली प्रत्येकाला विचारा की त्यांनी किती किती स्ट्रगल करून इथपर्यंत आलेली आहे किंवा काय काय मेहनत घेतली. त्यांना सुरुवात म्हणजे फर्स्ट टर्ममध्ये त्यांनी इतके पक्षी मागवले, त्याच्यामध्येच ते सक्सेस झाले. असे कितपत लोक आहेत जे झाले असतील ते लेजंड्स आहेत आणि त्यांनी तेवढे एफर्ट्स पण घेतले असतील, त्यांनी पूर्ण वेळ त्याला दिला असेल. म्हणजे इतकं पण सोपा व्यवसाय नाही आहे हा की कोणी उठून यावं, कुणाचा तरी व्हिडिओ बघावा, कोणाची तरी यशोगाथा बघावी, त्याच्यानंतर हा व्यवसाय डायरेक्टली स्टार्ट करावा आणि तो सक्सेसफुल व्हावा. इतका पण सोपं नाही आहे. तुम्ही प्रत्येकाला विचारून बघा की तुमची जर्नी कशी झाली इथपर्यंत. आणि ते यशोगाथा सांगताना पण ह्या गोष्टी त्यांचंही चुकतं की या सांगायला हवं, कारण बराचसा युवक नाही, बरेचसे रिटायर्ड जे लोक आहेत ते पण या क्षेत्रात आलेले आहेत. म्हणजे बऱ्याच जणांशी माझं बोलणं झालेलं आहे. त्याच्यापैकी बऱ्याच जणांना तर मी रिक्वेस्ट करून सांगितलं की बाबांना इतके घेऊ नका, सुरुवात छोट्यापासून करा. मी जर तुम्हाला सांगत आली आतापर्यंत की सुरुवात छोट्यापासून करा. त्याचं रिझन पण असं होतं, 10 कोंबड्यांपासून सुरुवात करा, 20 कोंबड्यांपासून सुरुवात करा. त्याचं रिझन पण असं होतं की ही सगळ्यात मोठी ट्रेनिंग असणार आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. अनुभव येणं खूप गरजेचं आहे. स्वतः अनुभव आल्याशिवाय की मी कुठलाच व्यवसाय करू नाही शकत. तुम्ही फक्त आता बरेच जण काय करताय की कॅल्क्युलेशन सांगताय यूट्यूबवर, पण इतक्या कोंबड्या पाळल्यानंतर तुम्हाला तितकं प्रॉफिट होणार आहे. कुक्कुटपालन हे कागदोपत्री कितीही तुम्ही हिशोब मांडला तर तो जसा उत्पन्न होत नाही. त्याच्यामध्ये हे खूप हिडन प्रॉब्लेम्स असतात. मागच्याच महिन्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी खूप मोठे प्रॉब्लेम झाले आहेत आणि सगळीकडे झालेले, असं नाही की पर्टिक्युलर एकच भागात, कारण वातावरण खूप बदललेलं होतं. दिवसभर ऊन राहत होतं, संध्याकाळी प्रचंड थंडी वाढत होती. तर माझं डॉक्टरांशी बोलणं झाल्यानंतर लक्षात आलं की कोल्ड शॉक म्हणून एक प्रॉब्लेम झालेला आहे पक्ष्यांना.
की अचानक थंडीचा मारा अति झाल्यामुळे जसं उष्माघातामुळे पक्षी मरतात तसं अति थंडीमुळे पक्षी वेलेले की त्यांच्याकडनं थंडी सहन नाही झाली. की तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये त्यांनी सांगितली आहे का की असा अचानक आजार येईल मग त्याच्यानंतर तुमचे इतके पक्षी मरतील आणि बाकीच्यांचे तर अख्खेचे अख्खे शेड रिकामे झालेले. त्याच्यामुळे सांगते की थोडंसं म्हणजे स्वतः प्रिपेअर व्हा. कोणी काय सांगतंय, कोणी काय अनुभव. आता तुम्ही जर अशा व्यक्तीकडनं अनुभव घेणार जो स्वतः पक्षी विकतोय, तर बघा प्रत्येकाला प्रत्येकाचा व्यवसाय करायचा असतो आणि व्यवसायामध्ये तोच व्यक्ती टिकून राहतो ज्याचं बोलणं चांगलं आहे, जो समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देतो आहे. तर तुम्ही समोरच्याचं बोलण्याला बळीबोल कुठलाही व्यवसाय करू नका. तर स्वतः अनुभव घे. 10-20 पक्षी घ्या, त्याच्यापैकी काही कोंबड्या बसवा. काही कोंबड्या बसवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की पिल्लू जन्माला आल्यानंतर त्याच्या गरजा काय काय असतात, त्याच्यासोबत येणारे प्रॉब्लेम्स काय काय आहेत, तो कसा वाढतोय, त्याला मोठं करण्यासाठी काय काय एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत किंवा काय काय नुकसान होऊ शकतं, त्याला वेळोवेळी काय गोष्टी सप्लिमेंट्स द्यायच्या आहेत, नाही द्यायच्या आहेत, कुठलं औषध द्यायचं आहे, काय ट्रीटमेंट केल्यानंतर तो बरा होऊ शकतो, कुठे ट्रीटमेंट चुकते, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर ह्या गोष्टीला इग्नोर केलं किंवा बऱ्याच ठिकाणी म्हणजे मलासुद्धा बोलण्यात आलेलं आहे की मॅडम ट्रेनिंग सेंटर ओपन करा किंवा आम्हाला ट्रेनिंग घ्यायची, किंवा बरेच जण बोलतात की आम्ही 1 दिवसाची ट्रेनिंग घेतली, 2 दिवसाची घेतली आहे. नाही होत बाबांनी. 1 दिवसाच्या 2 दिवसाच्या ट्रेनिंगवर अख्खा व्यवसाय होत नाही. इव्हन जॉबला सुद्धा यांना फरक पडतो, त्याच प्रकारे व्यवसायातही फरक. तुम्ही 1 दिवसाच्या ट्रेनिंगवर सक्सेसफुल नाही होऊ शकत. आता मी तर म्हणजे बोलायला नको किंवा ज्यांनी हे बोललं असेल त्यांच्यासाठीही सॉरी, पण मी असं ऐकलं की अक्षरशः लोकांनी कोकऱ्यांचं ब्रीडिंग केल्यानंतर किती अंडे उत्पन्न होणार याचं सुद्धा कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर ही सरासर खोटी गोष्ट आहे. तुम्ही लोकांना फक्त म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची म्हणून देता येईल, काहीतरी बसवून ठेवायचं आहे आणि काहीतरी खूप म्हणजे सिरियस गोष्ट सांगतोय तुम्हाला आम्ही ते तुम्ही ऐकून घ्या. ह्या गोष्टी घडतात, असं करू नका. जे उंटेसुद्धा आहे, जे गरजेचं आहे तेच द्या. उगाच म्हणजे ट्रेनिंग द्यायची, पैसे कमवा. आजकाल सगळ्या गोष्टी पैसे कमवण्यासाठीच आहेत, पण समोरच्याचाही विचार करा की जर तो तुमच्यावर विश्वास ठेवून या व्यवसायात येतोय तर तो कुठे ना कुठे सक्सेस व्हायला पाहिजे. बऱ्याच जणांनी ट्रेनिंग घेतल्यानंतरही त्यांना प्रॉब्लेम येतोय. मला भरपूर जणांनी कमेंट्स केलेले आहेत, इव्हन फोनवरही बोललेले आहे की मॅडम आम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे पण इतकं आम्हाला सक्सेस नाही आहेत, आम्हाला काही गोष्टी जमत नाही आहेत. जमणारच नाही. तुम्ही जर फर्स्ट टर्ममध्येच 1000-500 पक्षी सांभाळताय तर प्रॉब्लेम तर येणार. तुम्ही जर नवीन आहात ना तर थोड्यापासून सुरुवात करा. जोड व्यवसाय म्हणून करा ना. मी मागेही बोलत होती की शेतीपूरक व्यवसाय किंवा तुम्ही जॉब करूनही करू शकतो. आम्हीही तेच करतो आहे. आमचं काही पूर्ण वेळ त्या कुक्कुटपालनासाठी असं की नाही आहे. आमचंही दुसरं काहीतरी चालू आहे, त्याच्यासोबत आम्ही हे करू शकतो आहे आणि सक्सेसफुली करतो आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की आमच्या शेडवर खूप पक्षी नाही आहेत. कारण मला माहिती आहे जर मी 500-1000च्या गणतीने पक्षी जर सांभाळते ना तर मला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर ठेवावं लागणार आहे, तरच मी कुक्कुटपालन करू शकते. मी दुसऱ्याच्या भरोशावर नाही राहू शकत किंवा पूर्ण वेळ इतकं म्हणजे त्याच व्यवसायाला नाही देऊ शकत. म्हणजे अन्यही व्यवसाय आहे. सुरुवातीला तुम्ही काही दिवस म्हणजे जोडधंदा म्हणून बघा, साईड इन्कम छान आहे, त्याच्यातून तुम्हाला अनुभव पण येते, कळलं की काय करतोय नाही करतोय. आणि याच्यामुळेच मी अगोदरपासून गावरान कुक्कुटपालनही सांगत आहे की तुम्ही जोड व्यवसाय म्हणून म्हणजे गावरान कुक्कुटपालनामध्ये असं नाही आहे की तुम्ही कंटिन्युअसली तिथं बसून राहू शकताय. तुम्ही दुसराही व्यवसाय करताय आणि त्याच्यासोबत हाही करताय तर चालतं, पण छोट्या प्रमाणात करा जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही. 6 महिने तरी हीच गोष्ट करा. 6 महिने तरी किमान 6 महिने बघा की कोंबडी बसवा, ते पिलू वाढवा. ते पिलू अंड्यांपर्यंत आल्यानंतर तुम्ही सक्सेस झालेले आहात की लहान पिल्लू तुम्ही मोठं केलं आणि ते अंड्यांवर आलेले ते आता अंडे द्यायला सुरुवात झालेली आहे. तुमची पहिली बॅच सक्सेसफुल आहे. त्याच्यापैकी कोंबडीने 15 अंडे ठेवल्यानंतर तिने 10 पण काढले तर त्याच्यापैकी 7-8 पण जगले. भरपूर आखणे अशा तुम्ही 5-6 कोंबड्या बसवा. 5-6 कोंबडीपासून 5-6 मिळून पण होतं, करता येतं. मी कॅल्क्युलेशन तुम्हाला कुठल्याच प्रकारचं सांगणार नाही आहे, कारण कुठलंच कॅल्क्युलेशन कुक्कुटपालनात चालत नाही. कुठलंच कागदोपत्री हिशोब इथे चालत नाही. खूप हिशोब फसतात,
खूप निर्णायक असतात. कधी कधी आपलीच चुकी असते की आपली एक छोटीशी चुकीसुद्धा आपल्याला खूप महाग पडू शकते. पण ही चुकी पुन्हा एकदा व्हायला नको याची काळजी घ्या. म्हणून सांगते की यूट्यूबवर कोणीतरी सांगते की मी एवढे पक्षी सांभाळले आहे, तेवढ्या पक्षानंतर मी इतकं इन्कम केलेलं आहे. मग तुम्ही त्यांचं बघून लगेच तुम्ही म्हणतात की नाही नाही आता मला हा निर्णय घ्यायचा आहे. आता भरपूर जण सांगतात मी इंजिनिअरिंग सोडून, मी हे सोडून, मी ते सोडून करताय. पण त्या तुम्ही फर्स्ट टाईमवरच सक्सेस झालेले आहात का तेही लोकांना सांगा. उगाच म्हणून व्हिडिओ बनवायचे म्हणून बनवू नका. याच विषयासोबत दुसरा विषय म्हणजे नवीन आहात तर ट्रेनिंग हवी आहे वगैरे असं बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं. माझ्याकडनं तर काही शक्य होणार नाही की मी ट्रेनिंग देईल असं म्हणून दुसऱ्या कामांमुळे मी हे नाही करू शकत. पण हां, मी एक करू याच्या पुढचे जे आपले व्हिडिओ राहणार आहेत ते सगळेच व्हिडिओ असे असते की तुम्हाला कुठेही वेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता भासणार नाही. म्हणजे ट्रेनिंगमध्ये जे काही असतं म्हणजे आत्तापर्यंत आपण फक्त घरगुती कुक्कुटपालन याच्यावर जोर दिला होता. आता आपलं कुक्कुटपालन नाही आपल्या फॅमिलीसारखं थोडं मोठंच होणार आहे. तर आपल्या ग्रुपवरही काही इन्फॉर्मेशन वाढीवच राहतील आता. म्हणजे असं नाही की फक्त घरगुतीसाठी. आता तुम्हाला कुठलेही मेडिसिन्स असो, कारण मोठ्या प्रमाणात जेव्हा करतो तेव्हा मेडिसिन्सची आवश्यकता भासतेच, तेव्हा घरगुती उपायांवर तुम्ही कुठलाच आजार कंट्रोल करू शकत नाही. तर मग याच्या पुढचं वॅक्सिन करतोय तर वॅक्सिन का करतोय आणि कुठली वॅक्सिन का करायची आहे किंवा कुठलं औषध आहे ते कुठल्या कुठल्या आजारांवर राहणार आहे किंवा कुठली गोष्ट काय कशी करायची की पिल्लू आणल्यानंतर कसे वाढवायचे, काय म्हणजे खाद्य कसं तयार करायचं, हे सगळे व्हिडिओ जे आहेत हे सगळे पॉईंट्स आपल्या व्हिडिओद्वारे क्लिअर होणार आहेत. तर आपल्या चॅनलवरचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.